बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश कत्तली विरोधात कठोर कारवाईची मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक. बेकायदेशीर गोवंश वाहतूक कत्तलीवर तातडीने कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा. येणाऱ्या बकरी ईदच्या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बेकायदेशीर गोवंश वाहतूक अथवा कत्तलीचे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी ठाम मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात वाई शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून कायदा मोडणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बकरी ईदच्या काळात काही ठिकाणी गुप्तपणे गोवंश वाहतूक व कत्तलीचे प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने विशेष पथके तयार करून संशयित वाहनांची तपासणी, रात्रगस्त आणि धडक कारवाई मोहीम तातडीने सुरू करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच कुठेही बेकायदेशीर गोवंश कत्तल अथवा वाहतूक आढळल्यास संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई तालुक्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.